नमस्कार. शेअर मार्केटचं नाव ऐकताच घाबरायला होतं. पण नेमकं का? रमेशला नेहमी वाटायचं की शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे. त्याच्या ओळखीत कोणीही असं नव्हतं ज्याने सांगितलं असेल की सामान्य माणसालाही यात काही मिळू शकतं. पगार आला की घर खर्च, EMI आणि उरलेले थोडे पैसे बँकेतच पडून राहायचे. मनात एक विचार कायम असायचा, पैसे सुरक्षित असले तरी वाढत नाहीयेत. एक दिवस ऑफिसमधल्या मित्राशी गप्पा मारताना विषय निघाला. मित्र सहज म्हणाला, मी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो. रमेश लगेचच सावध झाला. त्याला वाटलं, हा माणूस नक्कीच रिस्क घेतोय. तो लगेच विचारतो, लॉस नाही झाला कधी? मित्र हसून म्हणाला, लॉस होतो, पण फक्त तेव्हाच जेव्हा समज नसते. हे वाक्य रमेशच्या डोक्यात घर करून बसलं. त्या दिवशी रमेशने पैसे टाकले नाहीत, पण एक निर्णय नक्की घेतला. आधी शिकायचं. तो व्हिडिओ पाहू लागला, लेख वाचू लागला आणि एक गोष्ट त्याच्या लक्षात आली, शेअर म्हणजे आकडे नाहीत, तर एक कंपनी आहे. आपण शेअर घेतो म्हणजे त्या कंपनीतला छोटासा भाग घेतो. पहिल्यांदा रमेशने खूप छोट्या रकमेने सुरुवात केली. शेअर घेतल्यानंतर काही दिवसातच त्याची किंमत थोडी खाली आली. हात घामेजले, मनात भीती दाटली. जुना विचार परत आला, आपण चूक तर नाही केली? पण यावेळी रमेश वेगळा होता. तो घाबरून शेअर विकत बसला नाही. तो स्वतःला म्हणाला, आज कंपनी बदलली नाही, फक्त प्राईस बदलली आहे. आणि तो थांबला. दिवस गेले, महिने गेले. रमेशने रोज मोबाईल उघडून शेअर पाहणं बंद केलं. तो शिकत राहिला, समज वाढवत राहिला. आता त्याला कळलं होतं की शेअर मार्केट रोज पैसा कमवण्यासाठी नसतं, तर वेळेला संधी देण्यासाठी असतं. आज रमेश फार मोठा गुंतवणूकदार नाही, पण तो एका गोष्टीत नक्कीच श्रीमंत आहे, समजूतदारपणात. त्याची भीती संपली आहे. आता तो लोकांना सांगतो, शेअर मार्केट कठीण नाही. आपली भीती त्याला कठीण बनवते. ही गोष्ट फक्त रमेशची नाही. ही गोष्ट त्या प्रत्येक
माणसाची आहे ज्याला सुरुवात करायची आहे पण भीती अडवते. जर तुम्ही अजून थांबले असाल तर आजच ठरवा. पैसे नाही पण समज वाढवायला सुरुवात करा. कारण शेअर मार्केट जिंकताना ते पैसे नाही, जिंकते ती समज आणि संयम. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू.